आपण काल रोटेशनल डायनेमिक्सचा पाठ पाहिलेला आहे. मी काल तुम्हाला सर्क्युलर मोशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशनची माहिती दिली होती. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आज आपण शिकवणार आहोत तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर आता काल तुम्हाला शिकवलं होतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय सांगितलं डेफिनेशन? पाठ आहे का तुमच्या? अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन अँगल स्ट्रेस बाय रेडियस वेक्टर. ठीक है ना. पहा आता समझो ये पार्टिकल है, ये सर्कुलर मोशन परफॉर्म कर रहा है. सपोज पार्टिकल परफॉर्म यूसीएम, ये सेंटर है, यहाँ पे पार्टिकल है, ऐसा सर्कुलर मोशन परफॉर्म कर. पार्टिकल यहां से यहां तक आ गया डेल टी टाइम में, डेल थीटा एंगुलर डिस्प्लेसमेंट परफॉर्म हो गया. समझो पार्टिकल यहां से यहां पे आ गया, फिर से ये डिस्प्लेसमेंट यहां पे आ गया. ठीक है, यानी डेल थीटा बदल गया. फिर समझो यहां पे आ गया, यानी क्या हुआ? टाइम जैसे जैसे बढ़ा वैसे वैसे ये जो अँगुलर डिस्प्लेसमेंट है ये बढ़ा. म्हणजे हा जसा जसा टाइम वाढत आहे त्याप्रमाणे हे जे अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे हे सुद्धा वाढत आहे. तर हे जे अँगुलर डिस्प्लेसमेंट चेंज होऊन आलेला आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, दैट इज नोन एज एंगुलर वेलोसिटी. यानी ये जो एंगुलर डिस्प्लेसमेंट चेंज हुआ इन पर्टिकुलर टाइम, उसके वजह से यहां पे जो एक वेलोसिटी फॉर्म हो गई, दैट इज नोन एज एंगुलर वेलोसिटी ओमेगा डी थीटा अपॉन डी टी. रेट ऑफ, लिहून घ्या डेफिनेशन तुम्ही, रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट with respect to time is called as angular velocity of particle. Rate of change of angular displacement with respect to time. म्हणजे हा जो डेल थीटा असा कंटिन्युअसली वाढत आहे, जसा टाइम वाढत आहे तसं इथून इथपर्यंत जायला पार्टिकलला डेल टी टाइम लागला, त्याने किती अँगल कापला? डेल थीटा. मग समजा इथून इथपर्यंत जायला टाइम लागला डेल टी वन, समजा टाइम इंक्रीजेस, तो ऑटोमेटिकली ये जो डेल थीटा ये भी बढ़ जाएगा. म्हणजे जसा टाइम वाढत जाईल त्याप्रमाणे हा डेल थीटा सुद्धा वाढत जाईल, म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट सुद्धा वाढत जाईल. तर अँगुलर डिस्प्लेसमेंट बदलल्यामुळे त्या टाइम मध्ये जी एक प्रकारची इथं व्हेलॉसिटी तयार झाली त्याला म्हणतात अँगुलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँगुलर व्हेलॉसिटी. सिंबल है ओमेगा. ऐसा यूनिट इज, इसका ऐसा यूनिट आएगा रेडियन पर सेकंड, बिकॉज एंगुलर डिस्प्लेसमेंट मेजर रेडियन, टाइम इन मेजर सेकंड. डायमेन्शन एम जो एल जो टी मायनस वन सेकंड आहे ना. सेकंड वरती गेलं, सेकंड वरती गेल्यानंतर काय होईल मग? टी टू दी पॉवर मायनस वन. तर हे झालं एसआय युनिट. आणि याची जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन दाखवण्याकरिता तोच राईट हँड रूल वापरतात जो मी तुम्हाला मागच्या पिरियडला सांगितलेला आहे. काय राईट हँड रूल सांगितलेला आहे? कर्ल फिंगर ऑफ राईट हँड इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. स्ट्रेच थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ एंगुलर वेलोसिटी. अगर पार्टिकल एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन में घूमता है तो डायरेक्शन ऑफ एंगुलर वेलोसिटी ऊपर आएंगी. अगर पार्टिकल क्लॉकवाइज डायरेक्शन को घूमता है तो डायरेक्शन ऑफ एंगुलर वेलोसिटी नीचे आएंगी. तो ये होगी डिफिनेशन, फॉर्मूला, एसआई यूनिट, डायमेंशन और डायरेक्शन. उसके बाद में एंगुलर एक्सेलरेशन नॉन यूसीएम. कालच्या पिरियडला मी यूसीएम शिकवलं होतं तुम्हाला. यूसीएम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पार्टिकल, मोशन ऑफ पार्टिकल along circumference of circle with a constant speed. Motion of particle is called as a UCM. जर पार्टिकल एक सारख्या गतीनं फिरत असेल
तर कॉन्स्टंट स्पीडने फिरत असेल सर्कलवर तर त्या मोशनला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपला आर्टिकल कोणता आता? नॉन युसीएम. म्हणजे जर पार्टिकल व्हेरिएबल स्पीडने फिरत असेल, एक तर कमी किंवा एक तर जास्त, अशा मोशनला म्हणतात नॉन युसीएम. एक्झाम्पल देता येईल आपल्याला. ब्लेड ऑफ फॅन परफॉर्म ए सर्क्युलर मोशन. जर तुम्ही फॅनचं बटन ऑन केलं तर स्पीड एकसारखा वाढत वाढत जातो. फॅनचं बंद केलं तर स्पीड कमी कमी होत जातो. तर ते झालं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा चेंज होतो. समजलं की नाही? ओमेगा चेंज झाल्यामुळे जे ऍक्सिलेशन तयार होते त्या ऍक्सिलेशनला म्हणतात अँगुलर ऍक्सिलेशन. अल्फा. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. किंवा मग तुम्ही प्रॉब्लेम कडे हा फॉर्म्युला वापरू शकता, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. म्हणजे अल्फाला म्हणतात अँगुलर ऍक्सिलेशन. डेफिनेशन लिहून घ्या. रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी with respect to time is called as angular acceleration. Rate of change of angular velocity. रेट ऑफ चेंज का मीनिंग क्या है? अगर हर सेकंड के अंदर एंगुलर वेलोसिटी चेंज होती है तो एक्सीलरेशन फॉर्म होगा. And this acceleration produces in only non-uniform circular motion. It is produces in non-uniform circular motion. ये नॉन यूनिफॉर्म सर्कुलर मोशन में परफॉर्म होती है एंगुलर वेलोसिटी या एंगुलर एक्सीलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ एंगुलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज ए एंगुलर एक्सीलरेशन. म्हणजे लक्षात ठेवा, अँगुलर एक्सीलरेशन हे नॉन युसीएम मध्ये तयार होते, ओमेगा चेंज होतो म्हणून. युसीएम मोशन मध्ये ओमेगा कॉन्स्टंट असतो. हा अल्फाचा फॉर्म्युला. याचा एसआय युनिट काय लिहा मग? व्हॉट इज एसआय युनिट? रेडियन लिहा तिथे. एसआय युनिट ऑफ अल्फा इज रेडियन पर सेकंड स्क्वायर. देखो ये मेजर किया जाएगा रेडियन पर सेकंड में, और टाइम मेजर किया जाएगा सेकंड इंटू सेकंड एंड सेकंड स्क्वायर. डायमेंशन एम जो एल जो टी माइनस 2 ये डायमेंशन बन गया उसका. देखो अभी उसकी डायरेक्शन तर एवढं लक्षात आलं. पहा मी तुम्हाला नॉन युसीएम शिकून आलेला. नॉन युसीएम मध्ये ओमेगा चेंज होतो. मग अँगुलर ऍक्सिलरेशनची डेफिनेशन शिकवली. त्याचे फॉर्म्युले ओमेगा 1 म्हणजे इनिशियल अँगुलर वेलोसिटी, ओमेगा 2 म्हणजे फायनल अँगुलर वेलोसिटी आफ्टर टाइम टी, अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. डेफिनेशन पार्ट झाली. रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज ए एंगुलर एक्सीलरेशन. अब उसकी डायरेक्शन देखो, डायरेक्शन ऑफ अल्फा. तो देखो अगर पार्टिकल, हे सगळं लिहून घ्यायचं तुम्ही तुमच्या वहीमध्ये. मी जेवढं बोर्ड लिहितोय तेवढं. समजा पार्टिकल फिरतोय असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतोय, अँटी क्लॉकवाईज. पण दोन मध्ये काय फरक आहे? पहिल्या फिगर मध्ये मी ओमेगा इन्क्रीजेस घेतला, दुसऱ्या फिगर मध्ये मी ओमेगा डिक्रीजेस घेतला. ओमेगा इन्क्रीजेस म्हणजे ओमेगा एकसारखा वाढून राहिलेला आहे. फॅन तुम्ही ऑन केलेला आहे म्हणजे अँगुलर स्पीड ऑफ ब्लेड ऑफ फॅन इन्क्रीजेस. फॅन तुम्ही बंद केलेला है, एंगुलर वेलोसिटी ऑफ ब्लेड ऑफ फैन डिक्रीजेस. देखो दोनों केस के अंदर ओमेगा की डायरेक्शन ऊपर रहने वाली है, क्योंकि ओमेगा की डायरेक्शन किसके ऊपर डिपेंड है? मोशन ऑफ पार्टिकल. हे पार्टिकल जर असा फिरून राहिला तर अकॉर्डिंग टू राइट हँड रूल डायरेक्शन ऑफ एंगुलर वेलोसिटी इन अपवर्ड डायरेक्शन. नो अल्फा की डायरेक्शन कैसे देना है? अगर ओमेगा इंक्रीज है तो अल्फा की डायरेक्शन और ओमेगा की डायरेक्शन सेम रहती. अगर ओमेगा डिक्रीज है तो अल्फा की डायरेक्शन और ओमेगा की डायरेक्शन अलग रहती. तो दिस इज द डायरेक्शन ऑफ अल्फा. दिस इज द डायरेक्शन ऑफ अल्फा. अब देखो ये जो नॉन यूसीएम है,
देखो अभी नॉन यूसीएम के अंदर टँजेन्शियल ऍक्सिलरेशन फॉर्म होता, टँजेन्शियल ऍक्सिलरेशन एटी म्हणतात त्याला नॉन यूसीएम मध्ये. याचा फॉर्म्युला एटी इज इक्वल टू आर अल्फा. टँजेन्शियल ऍक्सिलरेशन, टँजेन्शियल ऍक्सिलरेशन प्रोड्युसेस ड्यू टू अँग्युलर ऍक्सिलरेशन. टँजेन्शियल ऍक्सिलरेशन हे या अल्फामुळे तयार होते. समजलं की नाही. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन, हे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला आता लक्षात घ्यायचे आहे, कारण हे तुमच्या 11वी मध्ये आहे. 12वी मध्ये तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला आहे. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी. हा नोट्स बनवून टाका तुम्ही. बोर्ड मी जेवढं लिहितो ना तेवढं वहीवर लिहून टाकायचं आहे. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे व्ही आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हा फॉर्म्युला पाठ करायचा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा इन वेक्टर फॉर्म. व्ही वेक्टर इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर वेक्टर. हे लिनियर व्हेलॉसिटी आहे, हे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, हा रेडियस आहे. लिहून घ्या हे. आता याची डायरेक्शन पहा. हे समजा सर्क्युलर मोशन आहे. समजा आता मी असं काढतो, आडवं सर्कल काढतो. हे आडवं सर्कल आहे, हे सर्क्युलर मोशन आहे. ओमेगा वरती, आर वेक्टर बाहेर. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात व्हॉट इज द अँगल बिटवीन आर रेडियस वेक्टर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. तर 90 डिग्री. आणि इट इज अ लिनियर व्हेलॉसिटी ओमेगा. समजा पार्टिकल असा आहे, फिरून झालेला आहे. ओमेगा वरती, आर इथे आणि हा व्ही इथे असा समजून घेण्याचा प्रयत्न करा. असा येईल ते असं. हा ओमेगा असा पार्टिकल फिरत आहे अशी कल्पना करा. हा ओमेगा वरती, आर इथे आणि व्ही इथे. व्ही टँजेन्शियली, व्ही टँजेन्शियली. समजलं ना. याच्यामध्ये ना याच्यामध्ये 90चा कोन अँगल, याच्यामध्ये ना याच्यामध्ये 90चा अँगल आणि ओमेगा आणि व्ही मध्ये सुद्धा 90चा अँगल. तुम्हाला विचारू शकतात. हे जे व्ही आहे याला लिनियर व्हेलॉसिटी म्हणतात. तुम्हाला मी कालच्या पिरियडमध्ये शिकवलेलं आहे. लिनियर व्हेलॉसिटी आणि चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन चेंज झाल्यामुळे ही जी व्हेलॉसिटी तयार झाली त्याला लिनियर व्हेलॉसिटी म्हणतात. डायरेक्शन चेंज झाल्यामुळे लिनियर व्हेलॉसिटी. समजलं. आणि हे ओमेगा, ओमेगा माहिती आहे तुम्हाला. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन एज अँग्युलर व्हेलॉसिटी. याला रेडियस वेक्टर म्हणतात. तर हे शिकवलं मी तुम्हाला. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे डायरेक्ट पाठ करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन और रेडियल ऍक्सिलरेशन. एटी, एआर और एसी याला असे दोन सिंबॉल आहेत. एआर किंवा एसी. पहा, जेव्हा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. कन्सेप्ट समजून सांगतो. समजा पार्टिकल एक सर्क्युलर मोशन म्हणजे युसीएम मोशन परफॉर्म करत आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे डायरेक्शन ऑफ, कालच्या पिरियडमध्ये सांगितलेलं आहे की डायरेक्शन ऑफ पार्टिकल कंटिन्युअसली चेंजेस. पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना डायरेक्शन चेंज करतो. डायरेक्शन चेंज करतो. जसं काल सांगितलेलं, पार्टिकल जर इथे असेल तर इथे व्हेलॉसिटी घ्यायची, इथे असेल तर इथे व्हेलॉसिटी. डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस. डायरेक्शन चेंज झाल्यामुळे आपण म्हणतो, म्हणजे पहा, डायरेक्शन चेंज झाल्यामुळे व्हेलॉसिटी चेंज झाली आणि व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे जे ऍक्सिलरेशन तयार होते त्या ऍक्सिलरेशनला सेंट्रिपिटल किंवा रेडियल ऍक्सिलरेशन म्हणतात. म्हणजे हे ऍक्सिलरेशन स्पीड बदलल्यामुळे नाही, डायरेक्शन बदलल्यामुळे तयार झालेलं आहे. दिस ऍक्सिलरेशन प्रोड्युसेड ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. आणि डायरेक्शन चेंज म्हणजे तो पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर डायरेक्शन त्याला चेंज करणे हे आवश्यक असते. आणि डायरेक्शन चेंज झाली म्हणून आपण असं म्हणतो व्हेलॉसिटी चेंज झाली. आणि व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणून आपण असं म्हणतो की ऍक्सिलरेशन प्रोड्यूस झालं. त्या ऍक्सिलरेशनला म्हणतात रेडियल ऍक्सिलरेशन और सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन. हे तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये. त्याचा कन्सेप्ट मी समजून सांगितलं. आता लिहा, डिफिनेशन लिहा. द ऍक्सिलरेशन
acting on particle. Acceleration acting on particle performing UCM directed towards center of circle and along radius of circle is called as centripetal acceleration. जेव्हा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरिता डायरेक्शन चेंज करावी लागते. अगर डायरेक्शन चेंज होंगी तो वेलोसिटी चेंज होंगी. वेलोसिटी अगर चेंज होंगी तो एक्सेलरेशन प्रोड्यूस होगा. दिस एक्सेलरेशन इज नोन एज ए सेंटीपिटल एक्सेलरेशन एंड इसकी जो डायरेक्शन है ये डायरेक्शन है टुवर्ड द सेंटर. ये हुई थी टुवर्ड द सेंटर. समझ में आया ना. ये इसका रीजन तुमको 11th स्टैंडर्ड में वो अपने को मैं यहाँ पे पढ़ाऊंगा नहीं. इट इज तो भी मैंने ज्यादा पढ़ा हुआ मैं तुमको 11th स्टैंडर्ड का भी पढ़ा हुआ. द एक्सेलरेशन directed to the acceleration on particle performing UCM directed to a center of circle. जे एक्सेलरेशन सेंटर कडे असते आणि रेडियस वर असते याला म्हणतात सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. पाठ करून टाका डिफिनेशन. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन और रेडियल एक्सेलरेशन AR और AC. The acceleration acting on particle performing UCM directed towards center of circle and along the radius is called as a centripetal acceleration. याला centripetal acceleration म्हणतात. पाहायचा फॉर्म्युला पाहता AC is equal to V square upon R. पाठ करून टाकायचा फॉर्म्युला हा. और V is equal to R ओमेगा. V is equal to R ओमेगा. V स्क्वेअरची किंमत टाकून द्या. R स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन R. एक R कॅन्सल म्हणजे R ओमेगा स्क्वेअर. हा सुद्धा तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. समजलं ना. हे डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचे आहे. सेंटीपिटल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला V स्क्वेअर अपॉन R. V ची किंमत R ओमेगा. V ची किंमत टाकून द्या. R स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन R. एक R कॅन्सल म्हणजे R. AC इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. हा सुद्धा फॉर्म्युला म्हणजे समजा इक्वेशन 1 इक्वेशन 2 हे दोन्ही फॉर्म्युले. आता याच्यामध्ये जर समजा तुम्ही म्हटलं की सर आपण असं करू AC इज इक्वल टू R ओमेगा इंटू ओमेगा. R ओमेगाची किंमत V इंटू ओमेगा. हा सुद्धा फॉर्म्युला आहे. हे तिन्ही फॉर्म्युले सेंटीपिटल एक्सेलरेशनचेच आहे. तुम्ही जर एक पाठ केला तर दुसरा आणि तिसरा तुम्ही आरामशी पाठ करू शकता या फॉर्म्युलाने. V इज इक्वल टू R ओमेगा. तर दिस इज द फॉर्म्युला ऑफ सेंटीपिटल एक्सेलरेशन. आता मी तुम्हाला सेंटीपिटल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचे आहे. डेफिनेशन पाठ करायची आहे आणि मेन पॉइंट लक्षात ठेवायचं की जे एक्सेलरेशन टुवर्ड द सेंटर कडे असते जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर जे एक्सेलरेशन टुवर्ड द सेंटर असते त्याला सेंटीपिटल एक्सेलरेशन म्हणतात. तर पाहता आता डायरेक्शन देतो मी सेंटीपिटल एक्सेलरेशनची. तुम्ही वाटलं फिगर काढू शकताय. पहा सेंटर आहे. पार्टिकल परफॉर्म सर्कुलर मोशन. देखो सेंटीपिटल एक्सेलरेशन की डायरेक्शन कहां पे है टुवर्ड द सेंटर और रेडियस वेक्टर की डायरेक्शन कहां पे है ये रेडियस वेक्टर की डायरेक्शन है. आर वेक्टर यानी रेडियस वेक्टर कहां पे हुई थी समझो पार्टिकल यहां पे रेडियस वेक्टर बाहेर असते सेंटीपिटल एक्सेलरेशन आतमध्ये असते. तर AC वेक्टर इज इक्वल टू माइनस V स्क्वेअर अपॉन R इंटू R0 वेक्टर. Minus sign indicate that centripetal acceleration and radius vector are opposite to each other. हे निगेटिव्ह साइन काय दाखवते सेंटीपिटल एक्सेलरेशनची डायरेक्शन ही सेंटर कडे आहे आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन हे बाहेरच्या दिशेला आहे. दे आर अपोजिट टू इच अदर. निगेटिव्ह साइन याला युनिट वेक्टर म्हणतात. युनिट वेक्टर अलॉंग रेडियस वेक्टर. हा युनिट वेक्टर आहे. युनिट तुम्हाला 11 मध्ये झाला असेल युनिट वेक्टर.
whose magnitude 1, it gives only direction. डायरेक्शन दाखवण्याकरिता युनिट वेक्टरचा उपयोग करतात. हा युनिट वेक्टर या रेडियस वेक्टरचे डायरेक्शन दाखवतो. समजलं ना, आर0 वेक्टर हा याची डायरेक्शन दाखवतो रेडियस वेक्टरची. म्हणजे सेंटीपिटल ऍक्सिलरेशन हा सेंटरकडे आहे, रेडियस वेक्टर हे आउटवर्ड डायरेक्शनने आहे, म्हणून इथे निगेटिव्ह साइन टाकलेलं आहे. दिस इज नोन ॲज ए सेंटीपिटल ऍक्सिलरेशन इन वेक्टर फॉर्म. तर हे झालं मी सेंटीपिटल ऍक्सिलरेशन कंप्लीट तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेला आहे. डेफिनेशन, द acceleration directed toward the center of circle and along the radius of the circle is called the centripetal acceleration. AC is equal to V square upon R. AC is equal to R omega square. AC is equal to V omega in vector form. त्याच्यानंतर सेंट्रीपिटल फोर्स. नंतरचा पॉइंट लिहा सेंट्रीपिटल फोर्स. पहा हा जो सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन, न्यूटनचा नियम काय सांगते आपल्याला, F is equal to ma. फोर्स इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सिलरेशन. समजा एक बॉडी आहे, ती सर्क्युलर मोशन इथे परफॉर्म करते आहे, तर एफसी म्हणजे सेंटीपिटल फोर्स, एसी म्हणजे सेंटीपिटल ऍक्सिलरेशन. तर ही मास ऑफ बॉडी एम आहे, ती बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आहे, आणि तिथे जर सेंटीपिटल ऍक्सिलरेशन जर तयार झालं असेल, याचा अर्थ तिथे कोणता ते फोर्स असला पाहिजे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन. दॅट फोर्स इज नोन ॲज ए सेंटीपिटल फोर्स. चला एसी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ सेंट्रीपिटल फोर्स. तुमच्या पुस्तकात त्याला सीपीएफ म्हटलेलं आहे, सेंट्रीपिटल फोर्स. शॉर्ट फॉर्म मध्ये सीपीएफ म्हटलेलं आहे. इट इज अ फॉर्म्युला ऑफ एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा झाला फॉर्म्युला. तुम्ही ऑर असे लिहू शकता, एफसी इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. जर सेंटीपिटल ऍक्शनची किंमत जर आर ओमेगा स्क्वेअर टाकली तर सेंटीपिटल फोर्सचा फॉर्म्युला येतो एम आर ओमेगा स्क्वेअर. याला सीपीएफ तुमच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, सेंटीपिटल फोर्स. जो फोर्स सेंटरकडे असतो, डायरेक्शन त्याची सेंटीपिटल फोर्सची डायरेक्शन जी सेंटीपिटल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन आहे ते सेंटीपिटल फोर्सची डायरेक्शन होईल. आणि हा सेंटीपिटल फोर्स म्हणजे न्यूटननं काय सांगितलेलं आहे की सेंटीपिटल फोर्स कोणामुळे तयार झालेला आहे, सेंटीपिटल ऍक्सिलरेशन. सेंटीपिटल ऍक्सिलरेशन तिथे जर तयार झालेला आहे, याचा अर्थ तिथे कोणता ती फोर्स असला पाहिजे, त्या फोर्सला म्हणतात सेंटीपिटल फोर्स. डेफिनेशन कशी आहे त्याची, द फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स, लिहून घ्या डेफिनेशन, द फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल अँड अलॉंग द रेडियस इज कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स, सीपीएफ. जो फोर्स सेंटरकडे असतो आणि रेडियस असतो त्या फोर्सला सेंट्रीपिटल फोर्स म्हणतात. द डायरेक्शन ऑफ सेंट्रीपिटल फोर्स इज सेम ॲज अ डायरेक्शन ऑफ सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन. समजलं ना. आणि हा फोर्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरिता आवश्यक आहे. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आजच्या क्लासमधलं. सेंट्रीपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकत नाही. सेंट्रीपिटल फोर्स इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आजच्या ट्युशन मधलं. पहिले सेंट्रीपिटल फोर्सची डेफिनेशन पाठ झाली पाहिजे. हा फोर्स कोणामुळे तयार झाला, सेंट्रीपिटल ऍक्सिलरेशन मुळे हा फोर्स तयार झालेला आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन, एफ इज इक्वल टू एम ए. याची किंमत टाकून द्या एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एम आर ओमेगा स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावं लागेल. द फोर्स directed to a center of circle and along the radius is called as a centripetal force. आता मी जे वाक्य म्हटलेलं आहे की या फोर्स शिवाय दिस फोर्स इज नेसेसरी, सेंट्रिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड टू मेंटेन सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरिता, मेंटेन करण्याकरिता सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. या फोर्स शिवाय आपण सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकत नाही. आपण म्हणजे बॉडी परफॉर्म करू शकत नाही. मग तुम्ही कसं असं करून तुम्ही वाक्य बोलले त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. पहा, जर पार्टिकलने डायरेक्शनच बदलली नाही, डायरेक्शनच चेंज केली नाही, तर व्हेलॉसिटी झिरो. व्हेलॉसिटी झिरो म्हणजे सेंटीपिटल ऍक्सिलरेशन झिरो म्हणजे सेंटीपिटल फोर्स झिरो. हे लक्षात घ्या. सेंटीपिटल फोर्स कोणामुळे तयार झाला, सेंटीपिटल ऍक्सिलरेशन. सेंटीपिटल ऍक्सिलरेशन कोणामुळे तयार झाला, चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे डायरेक्शन चेंज झाली. समजलं. म्हणजे सेंटीपिटल फोर्स असेल तरच त्या पार्टिकलने डायरेक्शन चेंज केलेली आहे,
त्या पार्टिकलने सर्क्युलर मोशन परफॉर्म केलेला आहे हे सिद्ध होते. याचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. एक्झाम्पल मी लिहून देणार नाही, ते काही तुम्हाला लिहायची गरज नाही. एक्झाम्पल वाटलं तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. एक्झाम्पल पहिला नंबरचं, सॅटेलाइट revolve around the earth. revolve around the earth. सॅटेलाइट हा अर्थ भोवती फिरतो. एक्झाम्पल लिहून घ्या वाटल्यास. सॅटेलाइट revolve around the earth in a circular motion. in a circular motion. The necessary centripetal force is provided by gravitational force between Earth and satellite. पहा, सॅटेलाइट हा अर्थ भोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. त्याला सॅटेलाइटला सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्याकरिता जो फोर्स लागतो सेंट्रिपिटल फोर्स, तो कोण देतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट. हा फोर्स कुणी ना कुणी द्यायला पाहिजे. हा इट इज अ रिअल फोर्स. हा रिअल फोर्स आहे. तुम्ही लिहू शकता आणखी, सीपीएफ इज ए रिअल फोर्स. सीपीएफ इज ए रिअल फोर्स. हा रिअल फोर्स आहे. तसं एक एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे. सॅटेलाइट revolve around the earth in a circular motion. The necessary CPF is provided by gravitational force. हा gravitational force between earth and satellite. हे त्याचं एक्झाम्पल आहे सेंटिपिटल फोर्सचं. पहा, सेंटिपिटल मी पुन्हा पुन्हा खूप वेळा रिपीट केलेला आहे. सेंटिपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन तयार होऊ शकत नाही. आजच्या दिवसभरातलं हे वाक्य आहे, हे पाठ करा. जो जो भेटेल त्याला सांगत चला, सेंटिपिटल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन. हे लक्षात घ्या. दुसरं एक्झाम्पल समजून सांगतो. ॲटम. सेकंड एक्झाम्पल, इन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन ए सर्क्युलर ऑर्बिट. हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन जो फिरतो सर्क्युलर मोशन मध्ये, समजलं ना. द नेसेसरी सेंटिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय. पहा, इलेक्ट्रॉन, ऍटम माहित असेल तुम्हाला, हे न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन जो फिरतो सर्क्युलर मोशन मध्ये, तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. तर यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, यामध्ये जो फोर्स असतो, या फोर्सला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतात. तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या इलेक्ट्रॉनला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्याकरिता देतो. द इन ॲटम इलेक्ट्रॉन revolve in a circular orbit. Necessary centripetal force is provided by electrostatic force. Electrostatic force between positive charge nucleus and negative charge electron. पहा, बोर्डचा थोडंसं तुम्हाला दिसत नसेल, म्हणजे मी फास्ट लिहून आलेलो आहो, तर तुम्ही मी जे बोलतोय ते लिहून घ्या. इन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट. हे ऑर्बिट आहे. द नेसेसरी सीपीएफ इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. द नेसेसरी सीपीएफ इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह आहे, बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स असतात, पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन असतो, त्याच्यावर चार्ज नसतो, म्हणून त्याला पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस म्हणतात. इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो. समजलं ना. तर पहा, हे झाली सेंटिपिटल फोर्सची माहिती.